हाय, मी निकिता आणि तुमचं आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत. तर मी आली होती ॲक्च्युली मम्मीकडे 1 ते 2 दिवसासाठी. इकडे आल्यानंतर माझे नवीन नवीन रेसिपीज असतात, जसं की काहीतरी बनवायचं आणि नवीन काहीतरी खायला घालायचं. पण ही रेसिपी माझी जुनीच आहे, जे की मच्छी फ्राय. आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते माझ्या हातची मच्छी फ्राय. तर सगळे म्हटले आज तूच बनव मच्छी फ्राय. तर म्हटलं ठीक आहे, बनवते. मग मासे स्वच्छ वगैरे धुवून घेऊन मच्छी फ्रायचा मसाला वगैरे तयार करून घेतला आणि मच्छी फ्राय बनवायला घेतलं. कसं असतं, आपल्याला जर एखादी वस्तू छान अशी बनवायची असेल आणि ती आपल्या हातची सगळ्यांना आवडत असेल तर ती बनवायला पण खूप आनंद होतो. तसंच आहे माझं. मम्मीकडे गेल्यानंतर जे काय त्यांना आवडतं माझ्या हातचं ते मी सगळं बनवते. आणि आदिराजला मध्येच लुडबुड करायची असतं, त्याला किचनवरच खेळायचं असतं. आई मला सगळं काय बघायचं असतं असं. तर मी मच्छी मॅग्नेट करायला ठेवली आणि रस्सा करायला घेतला. रस्सा शक्यतो आमच्याकडे कोण खातच नाही, पण मुंडके वगैरे शिल्लक असतात ना, मग त्याचं काय करायचं म्हणून आम्ही मस्त असा रस्सा बनवतो त्याचा थोडासा. आणि रस्सा वगैरे बनवून घेतला, त्यात मुंडकी वगैरे सोडून घेतली आणि मग फिश फ्राय करायला घेतला. खरंच फिश फ्राय केलेली खूप छान लागतात आणि आमच्यात जास्त करून फिश फ्रायच आवडतात. ते झाल्यानंतर मग मस्तपैकी जेवायचं असं ठरवलं आणि जेवण वगैरे करून घेतलं. तर असा होता माझा आजचा मम्मीकडचा खूप छान असा दिवस. आणि जेवण वगैरे केलं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.